साईबाबाची पालखी. आता मी चाललो खंडोबाच्या मंदिरात ना, आणि मग तिकडून रूमवरती जाणार. हे बघा, शिव आईनी काकीला घरी रूमवरती पाठवलं, त्यांना तिथे बसवलं. ए गोलू बघ, तुला पाहिजे होती ना. आमच्या गोलूला माळ हवी आहे, ती भेटत नाही. हे बघ, आता हेच ऑप्शन आहे, तुला एखादी माळ भेटू शकते. आमच्या गोलूला जी माळ हवी ती भेटतच नाहीये. आता हे लास्ट ऑप्शन उरलेलं आहे. रुद्राक्षाची माळ घोल्या तुला घालायला हवी ना. चल, जीवांशीचे शेंडू पहिले सकाळी असे होते, आणि आता हे बघा. जोगिया, मला कोणतं गाणं आठवलं माहितीये? लगन 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 लग गई रे. पप्पा घेतली मा जोगिया. कितीला बोला तुम्हाला? 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. 10 रुपये 1000 रुपये. वस्तू पुढे 2000. एवढ्या मोठ्या मोठ्या दुकानात फिरलो, त्यात त्याला माळ नाही भेटली. एखादी विकणाऱ्यामध्ये भेटली. हे बघा, त्यात ती माळ नाही भेटली. एखादी विकतात ना, विकायला पाहिजे त्यांच्याकडे ती माळ भेटली. खाली मी चॉकलेट. आता त्याला रूम, आता मंदिरातून आम्ही जाणार रूममध्ये फ्रेश होणार. सकाळी काय झालं, आम्ही ना एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो, हे नाश्ता करायला गेलो. तिथं वडा उसळ खाल्ली आहे लोकांनी. ते हॉटेल एवढं मोठं, बनवायला कोणच नाही तिथे. त्यांना डोसा सांगितला, त्यांना वडा उसळ सांगितली. 2 वडा उसळ आणायला त्यांनी अर्धा तास लावला असेल. ठीक आहे, मानतो, पण तुम्ही एवढं मोठं हॉटेल ओपन करता, तुम्ही लोक ठेवा ना स्टाफ वगैरे. डोसा बनवायला नाही घेतला, डोसा बनतच होता त्याच्याकडून. ते पण आम्ही प्लेन डोसा सांगत होतो जीवांशीसाठी, तो पण नाही बनला. वैतागून शेवटी तिथून निघाली. जानू, मी आणि जीवांशी मॅगी खायला गेलो. ती मॅगी खरं मॅगी लगत बनली, खाल्ली. एकदा थोडंसं पोट तरी भरलं. नंतर मी आता जेवण केलेलं, प्रसाद खाल्ला. त्यानंतर आता बघू काहीतरी खायचं असेल तर. भूक तर लागली मला. आधी आता मंदिरात जाऊन, बाबाची पालखी आलेली इथे. हा, परत अटकशील. चलो चलो चलो. आरू आरू बुवा, आम्ही चाललो आता जेवायला. ही किती सुंदर तुळशी आहे ही. तुळशी या लोकांनी बनवलेली, किती सुंदर आहे. तर खालती ना पिंड पण आहे, विठ्ठल रुक्मिणी पण आहे. ते लायटिंगमुळे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे. गुड गुड. हॉटेलमध्ये टी व्ही नसते ब्रो. आम्ही मस्तपैकी रील्स बनवले 2 कॉमेडीवाले. बघा आता येतील तेच. तुम्हाला मजा. जेव्हा जानू आणि मी असते ना सोबत, त्या आम्ही तर फक्त कॉमेडीवाले बनवतो. आम्हाला मजा येते. जानू इथं असती ना कांदिवलीमध्ये, तर आम्ही रोज रील बनवले असते ना ग. पण काय दीदी बिझी असते, मी बिझी. टाइम भेटत नाही. 1400 रुपये घेतले. टाइम भेटतो आम्हाला हॉटेलमध्ये, टाइम भेटतो तर तेव्हा आम्ही बनवून घेतो 2-3 व्हिडिओ तुमच्या खुशीसाठी. बघा आता आम्ही ऑर्डर केले फूड, पण अजूनपर्यंत काय आलं नाही आहे. मग इथे सगळ्यांची मस्ती चालू आहे. हां
जानू काय ग भांडे धुवायला लावणार तुला टेन्शन आलंय डोक्याला हात लावलाय सर धुवाय सगळ्यात छोटा जो असणार ना तो बिल भरला आज जानू कोण मी नाही मी छोटी छोटी तिला बोलते या दोघांची बघा आमची जीवनशी आज पडली बघा लागलं हा होतं दुखतंय कसं आम्ही 6 थाली मागवली आहे आम्ही 6 थाली मागवली आणि जीवनशी आणि मी शिव आणि मी काय मागवले मंचुरियन ग्रेव्ही आणि आहे जानूचं नूडल्स आता यांची थाली आली शेव भाजी बटाट्याची भाजी वरण भात पोळी चपाती खा रँकिंग दे किती पैकी किती लावायला बोलते माऊ नाही लावले चांगली का थोडीशी पोळीचा तुकडा बटाटा मटरची भाजी मध्ये मीठ कमी देखो ना गाय चलो क्या खाले गाय और जानू मुंह ताक रही है गाय इतना करा ना शिव जानूचं नूडल्स आलेलं आहे तोड हो यांचं तोड शिव गरम असेल गरम नाही ती फक्त वाफ दिसते तशी आतमधून गरम नाही आहे गरम टेस्टी आहे मंचुरियन आहे चांगलं गोडगोड मध्ये लागतं आता काय माहिती त्यामध्ये ते व्हिनेगर जास्त टाकलं काय ते जास्त टाकलं तुला तिथं पण तिखट लागलं कसं वाटलं तुला मी भाई गरम पण खाते तिखट पण खाते कसं खाते काय माहिती मला अजून तिखट लागतंय आणि नूडल्स आले नूडल्सला मी 0 देईल कारण की नाही बरोबर आहे कशात अद्रक बी आहे अजून काहीतरी आहे काय बोलतो तुला कंटिन्युअसली आपण मंचुरियन ग्रेव्ही नाही खाऊ शकत म्हणजे मंचुरियन नाही खाऊ शकत असं येते ना थोडा बी उठून ठेवायचा पैसा वसूल करायचा ती वेस्ट थाली आणलेली ना ती द्यायची नाही खायला थोडी हा वेस्ट थालीमधलं द्यायचं नाही खायला ते नाही या बाबतीमध्ये आम्ही बोलणार ना याच्यात काय वेस्ट ठेवायचं नाही डाळ भात राहायला चालेल तेव्हा कसं आगाव बघा कोणाचं पोर आहे काय तुला सोडलं कसलं मम्मी सांगते आमच्या एक पण पोरी उष्ट ठेवणार नाही तिघांनी ठेवलं असं सांगते. मला खरंच लई तिखट लागली शिवने फिनिश केलं व्हेरी गुड शिव आता पाणी पिते तिखट लागलंय ग्लासाला तिखट लागलंय इने होता नूडल्स खात होती ना ग तू तुझं का बरं एवढी तिखट लागतं मला कारण की ते माझं आहे ना हे आंबट आंबट लागतं कारण की ते माझं आहे ना हा, हे ग्रेव्ही जास्त तिखट आहे बघ मला अजून बी तिखट लागतं आणि हे नुसतं खाते तरी बी मला नाही लागत तू नूडल्स खात होती ना ग फक्त शानी बोलते काय माहिती नूडल्सच चांगलं आहे फक्त मंचुरियन चांगलं नाही तर मंचुरियन मागवून खाते आता आलो आम्ही रूम मध्ये आता सगळे आवरावर करतो आणि आम्ही जाणार 10 वाजताची आमची ट्रॅव्हल्स इथे निघणार आहे 9 वाजता येणार आहे खाली तर फ्रेश वगैरे झालो जेवण वगैरे करून आलो आता जाऊ तर आता शिर्डी पहिल्यापेक्षा खूप जास्त चेंज झालेला आहे जे कोण इकडे येणार त्यांना ते समजेल मी का असं म्हणते ते थोडस बालाजी तिरुपती बालाजी टाइप झालेलं आहे ऑलमोस्ट म्हणायला गेलं तर थोडं अजून टाइम नाही लागणार पण छान मला कसा वाटला आमचा व्लॉग आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा
आमची छोटीशी ट्रिप जी आम्ही अचानक म्हणजे असं मम्मीचं होतं जायचं अचानक सगळे रेडी झालं तर आम्ही चाललोय. काकीकडे चष्मा पुसते हा काकीचं पण होतं पण काकीने आम्हाला सांगितलेलं नव्हतं आणि मम्मीचं चालू होतं जायचं नंतर मग शेवटी बाबांच्या मुलाला बाबांचा बुलावा होता म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. लास्ट आम्ही कधी एकत्र गेलेलो 10 जण तिरुपती बालाजीला 2018 मध्ये. त्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही सोबत आलेलो आहे. एक सांगते आता आम्ही ज्या रूम मध्ये थांबलोय ना तिथूनच ते लोक आपल्याला पिकअप आणि ड्रॉप करतात इथे मंदिरापर्यंत वगैरे. आम्ही एका दुकानामध्ये काकांचं हे होतं ब्लूटूथ एअरपॉड्स काय बोलतात ना ते आणि आमचे 5-6 मोबाईल होते आम्ही तिथे ठेवलेले आणि त्यात असा सीन झाला. आम्ही दर्शन वगैरे करून आलो सगळं करून आलं. त्यानंतर आम्ही मोबाईल वगैरे घेतले पण काकांचं ते ब्लूटूथ राहिलं तिथेच आणि लक्षातही नाही. नंतर जेव्हा पप्पाने काका गेले चेक करायला तर ते बोलतात नव्हतं तर ते थोडंसं आमचं झालं. आणि या लोकांनी इथे फोन कुठेच अलाउड ठेवलेला नाही. बरोबर ठीक आहे चांगली गोष्ट नाही ठेवलेल्या पण एंट्री करताना ते लोक सांगत पण नाही की बाई इथे पुढे काय म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा लहान बाळांना वगैरे एंट्री आहे तर आधार कार्ड हवंय किंवा काय डॉक्युमेंट्स हवे हे पण सांगत नाहीये. म्हाताऱ्या लोकांना नाही तर तिथे पण डॉक्युमेंट्स मागताय ते लोक. पण ऍटलीस्ट आधी तर तुम्ही सांगा कुठेतरी ऍडव्हर्टायझिंग तरी करा. असं सगळं झालं. खूप साऱ्या गोष्टी झाल्यात पण इग्नोर इट. पण दर्शन एकदम भारी झालं. आम्ही पहिले गेलो तेव्हा आमचं आणि मेन म्हणजे ही गोष्ट मला सांगायची होती की आम्ही दर्शन उलटं घेतलं. उलटं मीन्स आई काकी आणि चिव हे 3 जण आतमध्ये गेले. बाकी आम्ही सगळेजण बाहेर झालो. आमचं दर्शन झालं नाही सकाळी. मग आम्ही काय केलं आम्ही मुखदर्शन घेतलं मग द्वारका माई केली आणि मग अजून चावडी या 3 गोष्टीचं दर्शन वगैरे घेतलं. मग जेवण केलं आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचे दरबार वगैरे होते ना ते आम्ही बघायला गेलो. तिकडे सगळं फिरलो वगैरे. त्यानंतर आम्ही काकी चिव वगैरे हे सगळं रूम मध्ये आले ना आम्ही बाकी सगळे दर्शन करायला गेलो. आम्ही 2:30 वाजता लाईनीला लागलो. 3:30 पर्यंत आमचं दर्शन झालं. जर तुम्हाला कधी जर संडेला तर असं खूप गर्दी असते. खूप जण बोलतात की नका जाऊ गर्दी हे ते पण तुम्हाला जर जायचंय ना तर तुम्ही नाही दुपारच्या टायमाला जा कारण की सकाळी ना खूप जास्त गर्दी असणार तुम्हाला नाही भेटणार दर्शन. कारण की आम्हाला सांगितलं की 3 तास लागणार म्हणून आम्ही बाहेरचं पहिले सगळं करून घेतलं आणि नंतर तिकडे गेलो. तिथे आमचं पटापट दर्शन झालं. एकदम भारी दर्शन झालं. नंतर बाहेर आलो नंतर सगळे इकडे तिकडे अस्तव्यस्त झाले पण भेटलो कसं तरी आणि आलो. आणि आता आम्ही चाललो घरी. जर कोणाला मंडेची जर ट्रिप करायची असेल संडेची जे असं जॉब वगैरेला जातात वगैरे माझ्यासारखं काकांसारखं वगैरे तर ते लोक ऍडजस्ट करू शकतात की सॅटर्डे नाईटला निघायचं संडेला पूर्ण दर्शन वगैरे करून संडेला नाईटला तुम्ही जाऊ शकतात. असं जर कोणी यायचा प्लॅन करत असेल तर नक्की या. आणि मी सांगितलं ते लक्षात ठेवा थोडंसं उलटं दर्शन करा. असं खूप ठिकाणी आता होतं की आपण जिथे म्हणजे आलेले लोक पहिले तिकडेच जातात की हे मेन दर्शन करायचंय आणि नंतर बाकीच्या गोष्टी फिरतात. तुम्ही आधी बाकीच्या गोष्टी फिरा नंतर मेन दर्शन करा म्हणजे तुम्हाला टाइम पण वाचेल तुमचं दर्शन पण छान होणार. ओके सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. माझी अशीच बघ ऐकत राहीन. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझी फॅमिली कशी वाटते मला सांगा. ही बघा माझी काकी बाय बाय करते. सो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला. आणि आमची आरू कशी वाटली. आरू सुरतवरून आली बाबांना भेटायला.